Good morning, all of you. My name is Sangeeta Matne. In previous lecture, we have learned decimal fractions and how to prepare bill. Today, we are going to learn practice set 14. पहा, practice set 14 मधील first question. In the table below, write the place value of each of the digit in the number 378.025. Each means प्रत्येक 378.025 या नंबर मधील प्रत्येक डिजिटची आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. आता आधी पॉइंट पाहायचा. पॉइंटच्या लेफ्ट हँड साइडला पाहायचं. काय आहे? 8 युनिट प्लेसला आहे, 7 टेन्स प्लेसला आहे and 3 100 प्लेसला आहे. आता डेसिमल पॉइंट नंतर त्याच्या राइट हँड साइडला 0 10th प्लेसला आहे, 2 100th प्लेसला आहे and 5 1000th प्लेसला आहे. आता आपण टेबल बघूया. प्लेस 100s म्हणजे 100, टेन्स म्हणजे 10, युनिट म्हणजे 1, टेन्स म्हणजे 1/10, हंड्रेड्स म्हणजे 1/100 and thousands means 1/1000. आता डिजिट दिलेले आहे. आता नंबर पहा 378.025 यातला आपण 8 डिजिट पाहिला. 8 डिजिटची प्लेस व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. प्लेस व्हॅल्यू काढताना आपण डिजिट आणि प्लेस यांचं मल्टिप्लिकेशन करतो. मग 8 ची प्लेस व्हॅल्यू काय होईल? 8 multiplied by 1 is equal to 8. डिजिट 7 आहे, 10th प्लेसला आहे, मग त्याची प्लेस व्हॅल्यू काय होईल? 7 multiplied by 10 is equal to 70. त्याचप्रमाणे 3 डिजिट आहे, त्याची प्लेस व्हॅल्यू काय होईल? 3 multiplied by 100 is equal to 300. आता डेसिमल पॉइंट नंतर राइट हँड साइडला 0 आहे. 0 ची प्लेस कोणती आहे? 10th प्लेस आहे. आपण डिजिट आणि प्लेस याचं मल्टिप्लिकेशन घेतो प्लेस व्हॅल्यू काढताना. मग काय होईल? 0 multiplied by 1/10. मग 0 multiplied by 1 is equal to 0. 0 ला जर आपण कोणत्याही संख्येने मल्टिप्लाइड केलं किंवा डिवाइड केलं तर आन्सर 0च येते. मग काय होईल? 0/10 is equal to 0. आता 2 डिजिट आहे. 2 डिजिट ची प्लेस कोणती आहे? 100th प्लेस आहे. मीन्स 2 multiplied by 1/100 is equal to 2 1s are 2/100 is equal to 0.02. डिनोमिनेटर मध्ये जो 100 आहे त्याला 2 0 आहे, म्हणून डेसिमल पॉइंट आपण 2 डिजिट नंतर देतो. मीन्स आन्सर किती होईल? 0.02. आता 5 डिजिट आहे, याची प्लेस व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि त्याची प्लेस कोणती आहे? 1000th प्लेस आहे. म्हणजेच काय होईल? 5 multiplied by 1/1000. 5 1s are 5/1000 is equal to 0.005. 1000 मध्ये 3 0 आहे, म्हणून आपण डेसिमल पॉइंट देताना 3 डिजिट नंतर देतो, म्हणून आन्सर काय होईल? 0.005. हा टेबल तुम्ही तुमच्या वहीत उतरवून घ्यायचा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 सॉल्व. त्यातला फर्स्ट पाहू. 905.5 प्लस 27.197. आता याला आपण काय करायचं? व्हर्टिकली डेसिमल पॉइंट खाली डेसिमल पॉइंट ठेवून लिहून घ्यायचं. 905.5 प्लस 27.197. आता जिथे काहीच प्लेस नाही आहे तिथे काय करायचा? 0 0 देऊन द्यायचा. 5 नंतर 0 0 आणि 0. आता आपण ऍडिशन करूया. 0 plus 7 7, 0 plus 9 9, 5 plus 1 6. लगेच डेसिमल पॉइंट देऊन द्यायचा. 5 plus 7 12, 12 से 2 carry on 1,
42.697. थर्ड पाहूया आपण. 40 प्लस 27.7 प्लस 2.451. याला पण डेसिमल पॉइंट खाली डेसिमल पॉइंट लिहून घेणे खूप आवश्यक आहे. ते जर लिहिलं तर आपलं गणित चुकतच नाही. आता 40 आहे, 40 नंतर पॉइंट द्यायचा आणि पॉइंट 0 लिहून घ्यायचा. 40.0 प्लस 27.7 प्लस 2.451. आता जिथे काहीच नाही आहे तिथे 0 0 देऊन द्यायचे आणि ऍडिशन करायची. आता पहा ऍडिशन कशी होईल. आधी डेसिमल पॉइंट खाली डेसिमल पॉइंट लिहून घेतला आपण. 0 प्लस 0 0, 0 प्लस 1 1, 0 प्लस 0 0, 0 प्लस 5 5, 0 प्लस 7 7, 7 प्लस 4 11, 11 शी 1, कॅरी ऑन 1. डेसिमल पॉइंट खाली डेसिमल पॉइंट देऊन द्यायचा. 7 प्लस 2 9, 9 प्लस 1 10, 10 शी 0, कॅरी ऑन 1. 4 प्लस 2 6, 6 प्लस 0 6 and 6 प्लस 1 7. म्हणजे आन्सर किती आला? 70.151. आता 2 जे एक्झाम्पल राहिलेलं आहे ॲज युअर होमवर्क. हे तुम्ही होमवर्क करायचं. यानंतरचा भाग आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. थँक्यू.